اي والله ها فليبر يا اخي دوس عندي خوش فصله يا اخي تفوز والله خوش رقصه يا اخي دوس عندي خوش فصله يا اخي تفوز والله خوش رقصه عندي لك رقصه قويه يا الحبيب اسمها صبوحه خطبها نصيب مديد चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा, पापा, मेरे पापा, पापा, मेरे नहीं, ऐसे नहीं रोते। मैं हूं ना आपके साथ। मेरे पापा, पापा, मेरे पापा, चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा, पापा, तेरे पापा। तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पला तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पला माँ ओ मेरी माँ तू मेरा लाडला, माँ ओ मेरी माँ मैं तेरा लाडला बन के तेरा साया मैं तुझको थाम लूं उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं बन के तेरा साया मैं तुझको थाम लूं उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं रखूं तुझे पलकों तले पूजा करूं तेरी तेरे सिवा तू ही बता क्या जिंदगी मेरी मैं तो तेरे सपनों के रंग में ढला तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल
माँ, ओ मेरी माँ, मैं तेरा लाडला। Halamati Habibu, Halamati Habibandale, Halamati Habibu, Halamati Habibanda, Halamati Habibu, Halamati Habibandale, Halamati Habibu, Halamati Habibu. तुम क्या अपने आप को मुगले आजम हम लोग का अनारकली समझता है बे? कितना नचा रहा है। हरगिज झुकेगा नहीं साला। कृपया पेरेंट्स अपने बच्चों को डांस के बाद अपने साथ ले जाइए। पेरेंट्स काइंडली नोट दैट प्लीज डोंट कम नियर टू द स्टेज टू टेक वीडियोस और फोटोज। काइंडली सिट इन योर प्लेसेस एंड यू कैन टेक फोटोज एंड वीडियोस। Wow, that was absolutely breathtaking performance. A big round of applause for that mesmerizing performance. I'm sure every parent in the audience just realized their own precious moments. The grace and emotions were truly stunning. What a wonderful start to our evening. Let's keep this energy going. Stay tuned because the fun has just begun. Indian cinema is full of melodious numbers that make us want to dance. Absolutely. Let's welcome our next performers, the Little Champs of LKG, for a rocking cinematic dance. They have practiced so hard to bring smile to your faces with their cute moves. Get ready for some high energy fun. Let's welcome them with a huge round of applause. ऐसा भाग
ये उठा देते हैं, मुझको फिर नहला देते हैं, पहना के यूनिफॉर्म ये जल्दी ब्रेकफास्ट करवा देते हैं। बात सुनो आज घर से बाहर पैर नहीं पाना मैं, आज जो भी हो जाए मम्मा स्कूल नहीं जाना मैं, आज जो भी हो जाए मम्मा स्कूल नहीं जाना मैं, हाँ हाँ स्कूल नहीं जाना मैं। मम्मी खेलने भी ना देती है, बेटे पढ़ ले बस चिल्लाती है, होमवर्क न करके जाओ तो टीचर भी डांट लगाती है। मम्मी खेलने भी ना देती है, बेटे पढ़ ले बस चिल्लाती है, होमवर्क न करके जाओ तो टीचर भी डांट लगाती है। बात सुनो मेरी सारे बुक्स को हाथ नहीं लाना मैं, आज जो भी हो जाए मम्मा स्कूल नहीं जाना मैं, आज जो भी हो जाए मम्मा स्कूल नहीं जाना मैं, हाँ हाँ स्कूल नहीं जाना मैं। सच्ची सैड बड़ी सिचुएशन, पहले स्कूल जाओ फिर ट्यूशन, संडे भी सांस ना लेने दे, हाय जान पे इतनी टेंशन। बेटे पढ़ लिख कर जाएगा, बड़ा आदमी बन जाएगा, माँ बाप का नाम तो रोशन वीन रांझे कर जाएगा। पापा आपकी बातों में फिर से नहीं आना मैं, आज जो भी हो जाए पापा स्कूल नहीं जाना मैं, आज जो भी हो जाए पापा स्कूल नहीं जाना मैं, हाँ हाँ स्कूल नहीं जाना मैं। Oh God, one more remix. दिल धड़काए और सीटी बजाए, दिल धड़काए सीटी बजाए, बीच सड़क पे नखरे दिखाए, सारे हो करके इशारे, हो लड़की हो लड़की हो लड़की आंख मारे आंख मारे, हो लड़की आंख मारे आंख मारे, हो लड़की आंख मारे। महीने में 12 तरीके से तुझको प्यार जताऊंगा रे।
Gangnam Style. Gangnam Style. Oppan Gangnam Style. Gangnam Style. Oppan Gangnam Style. Hey, sexy lady. Oppan Gangnam Style. Hey, sexy lady. दरवाजे को कुंडी मारो कोई ना बच के जाने पाए डीजे को समझा दो म्यूजिक गलती से भी रुक ना जाए दगा दगा जो फील करे वो जाके दो रेड बुल गटक ले जिसको डांस नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए बस आज की रात है कल से वही से अपे है जी भर के नाच लो ना घर वाले ना मापे हैं जब पे अपना राज है डरने की क्या बात है ये तो बस शुरुआत है ये तो बस शुरुआत है अरे अभी तो पार्टी शुरू हुई है अरे अभी तो पार्टी शुरू हुई है Wow, wasn't that mesmerizing? Those beautiful moves just stole our hearts. I'm sure the audience agrees that was a beyond good. Another big round of applause for our cute performers. कृपया पेरेंट्स अपने बच्चों को डांस के बाद अपने साथ ले जाइए। Good evening, esteemed guests and dignitaries. We are honored to have with us today our presiding chief guest, Reverend Father Joshi Valapelli, Secretary of Ma Thomas Province Chanda, a distinguished leader in the field of education. We are incredibly grateful for your presence today. Please join me in welcoming Reverend Father Joshi Valapelli CMI to the stage to share his valuable insights. कार्मेल डसेनियल स्पेक्ट्रा 2026 या भव्य सोहळ्यात उपस्थित झालेल्या सगळ्या प्रतिष्ठितांना माझा सप्रेम नमस्कार। प्रियानो, आज आपण एक भव्य सोहळ्यामध्ये भाग घेत आहोत। कार्मेल अकॅडमी ही शाळा एक इंग्रजी माध्यमाची शाळा असून देखील आज मी माझे मनोविचार व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा वापरू इच्छितो, कारण जनसामान्यांशी संवाद साधण्यासाठी हीच उत्तम उपाय आहे असं मी समजतो। तर माझे प्रियानो, या आनंदमय भव्य सोहळ्यामध्ये भाग घेण्यास येथे येणे हे माझे सौभाग्य मी समजतो आणि म्हणून सर्वप्रथम आदरणीय फादर लिनेश बेन्नी जे या शाळेचा मॅनेजर आहेत त्यांचा मी मनपूर्वक आभार मानू इच्छितो, कारण त्याने मला पाचारण केले। या प्रसंगी येण्यास त्याने मला एक संधी बहाल केली आणि म्हणून त्यांचे मी मनापासून आभार मानतो। थँक यू व्हेरी मच फादर बेन्नी, फादर लिनेश बेन्नी, थँक यू व्हेरी मच। या भव्य सोहळ्यामध्ये भाग घेत असताना CMI सर्व्हिस सोसायटी याचा सचिव या नात्याने या प्रोग्रामाच्या अध्यक्षपदी बसत असताना माझ्या मनामध्ये अभिमान आणि आनंद उमटतो आहे। मोठा अभिमान, मोठा आनंद मला अनुभवायला मिळत आहे। 10 वर्षापूर्वी जे चिमुकले एक रोपट आम्ही लावले होते, लहानसे एक रोपट आम्ही या ठिकाणी लावले होते,
लहानशी एक ज्योत, विद्येची ज्योत आम्ही पेटवलेली होती, तो आज एक मोठा वटवृक्षासारखं वाढून त्यांच्या खाली अनेक मुलांचे भवितव्य घडत आहे. हे पाहून मला खूप अभिमान वाटत आहे. या ठिकाणी याच्या मागे काम केलेल्या, श्रम घेतलेल्या सगळ्या लोकांचं मी आभार मानू इच्छितो. पुष्कळांनी आम्हाला साथ दिलेले आहे, पुष्कळांचे सहकार्य आम्हाला लाभलेले आहे. आमच्यापैकी पुष्कळांनी अखोर परिश्रम करून ही संस्था आज अशा प्रकारे उभारलेली आहे. अवघ्या 12 मुलांसकट सुरू झालेले कार्मेल अकॅडमी सिरोंजा आज 500चा आकडा गाठलेले आहे. 500चा आकडा गाठलेले आहे. 2 वर्षापूर्वी CBSE या पाठ्यपद्धतीला संलग्न होऊन सिरोंजा या तालुक्यातील पहिलं CBSE अफिलिएटेड स्कूल होण्याचे मान कार्मेल अकॅडमी हिला लाभलेले आहे. सर्व सोयीयुक्त अशा प्रकारच्या भव्य इमारत, क्रीडांगण, भव्य प्रांगण, सगळे सोयीयुक्त लायब्ररी, लॅबोरेटरी, चिल्ड्रन्स पार्क या सगळ्यांना सुसज्जित कार्मेल अकॅडमी आज सिरोंजा या नगराचे अलंकार म्हणून सुशोभित आहे. याबद्दल मला खूप आभार आणि अभिनंदन करू इच्छितो सगळ्यांचं, आणि त्याचप्रमाणे मला खूप गौरव जाणवत आहे. हा प्रियांनो, आज आपण या भव्य सोहळ्यामध्ये भाग घेत असताना या संस्थेच्या विकासामध्ये हातभार लावलेल्या सगळ्यांचा CMI सर्व्हिस सोसायटी याच्या वतीने मी आभार मानतो, धन्यवाद देऊ इच्छितो. याचबरोबर CMI संस्था, CMI सर्व्हिस सोसायटी याचं शैक्षणिक धोरण किंवा एज्युकेशनल पॉलिसी याबद्दल मी 2 शब्द सांगू इच्छितो. माझ्या प्रियांनो, CMI सर्व्हिस सोसायटी गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्राच्या विदर्भ या भागात कार्यरत असून जास्त करून आमचे लक्ष, आमच्या सेवा गोरगरिबांच्या, जनसमूहांच्या माध्यमातून होत आहे. तळागाळातील लोकांच्या विकासासाठी, त्यांच्या उद्धारासाठी झटणारे ही CMI सर्व्हिस सोसायटी आहे. आणि त्याचमुळे शहरीय लोकांच्या सेवेपेक्षा गोरगरिबांच्या, तळागाळातील लोकांची सेवा करणे आम्हाला आवडते. म्हणूनच CMI सर्व्हिस सोसायटीचे 11 शाळापैकी 7 शाळा दुर्गम भागामध्ये आहेत. नक्षलग्रस्त दुर्गम अशा सिरोंजामध्ये, चामोर्शीमध्ये, तारसामध्ये, आरमोरीमध्ये, माजरी आणि जाम सारख्या दुर्गम भागातील लोकांना आम्ही सेवा देतो. आणि म्हणूनच आज या सोहळ्याला अर्थ लाभतो आहे. माझे प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण एक महाकार्याचं इकडे दर्शन घेत आहे की आपले मुलं जे लहानापासून आपण त्यांचं वाढ करीतो आहे, त्यांचे विकास करतो, त्या संगोपन करीतो आहे, त्यांनी आपल्या कला कौशल्य आपल्या समोर साजरा करत असताना आमचं मन अभिमानाने, गर्वाने फुगलं पाहिजे. होय, आपण आज एक महान घटनेमध्ये भाग घेत आहोत. प्रियानो, अशा वेळी मी एकच मुद्द्यावर आपल्याशी बोलू इच्छितो, आणि तो म्हणजे एज्युकेशन किंवा शिक्षण. शिक्षण काय असते, शिक्षणाचं महत्त्व काय, आणि माणसाच्या जीवनामध्ये शिक्षण ही कोणती भूमिका निभवत आहे याच्याबद्दल घोर करणे आज आपल्याला अगत्याचं आहे. व्हॉट इज एज्युकेशन, व्हॉट इज इट्स इम्पॉर्टन्स, अँड व्हॉट रोल डस इट प्ले इन शेपिंग अ ह्युमन बीइंग. प्रश्न हा मोठा आहे. प्रियानो, एज्युकेशन या इंग्लिश शब्दाचं मूळ रूप लॅटिन या भाषेतून येते, आणि या भाषेमध्ये एज्युकेशनल एज्युकारे असा शब्द आहे. आणि या एज्युकारे शब्दाचा मूळ अर्थ म्हणजेच टू ब्रिंग आउट और टू ब्रिंग फॉरवर्ड, टू शेप अँड टू शार्पन अँड टू पॉलिश. म्हणजेच बाहेर आणणे किंवा एकदम परिपक्व करणे, त्याला चकाकी आणणे आणि त्याला आकार देणे. होय माझे प्रिय बंधू भगिनीनो, मुलांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना बाहेर आणणे आणि त्यांना आकार देणे हे शिक्षणाचे महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आणि या भूमिकेमध्ये आम्हा सगळे एकासारखे जिम्मेदार आहोत.
मुलांच्या अंगी शिस्त, वळण, स्वाभिमान, इमानदारी, प्रामाणिकपणा, बंधुप्रेम, दुसऱ्यांची सेवा करण्याची तयारी अशा प्रकारच्या गुणाने संपन्न झालेले मुलांचे भवितव्य घडवणे ह्या शिक्षणाचा महत्त्वपूर्ण भूमिका असते. होय माझे प्रिय बंधू भगिनीनो, या शिक्षणाच्या या कामामध्ये, या समर्पणामध्ये, या सेवेमध्ये आम्ही सगळे, तुम्ही आणि मी, आम्ही सगळे एकासारखे कार्यरत आहोत. हे आमची जिम्मेदारी आहे आणि ही जिम्मेदारी या कार्मेल अकॅडमी सिरोंजा याच्या प्रांगणामध्ये, या शाळेमध्ये, या संस्थांमध्ये उत्तमरित्या पार पडताना दिसून येत आहे आणि याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. प्रत्येक व्यक्ती या धरावर येत असताना किंवा भगवंत जेव्हा एका मनुष्य व्यक्तीला या धरावर पाठवत असते तेव्हा त्यांच्या अंगी त्याला आयुष्यभर लागणारे सगळ्या प्रकारच्या कला, कौशल्य, गुण हे त्याच्या जीवनामध्ये प्रदान करूनच या धर्तीवर पाठवत असते. म्हणूनच त्याला आपण पुरुषार्थ म्हणतो. प्रत्येक जीवाला, प्रत्येक व्यक्तीला एक ध्येय असतो, ईश्वराने दिलेला एक ध्येय असतो आणि त्या ध्येयापोटी धावणे, त्या ध्येय गाठणे हा प्रत्येक व्यक्तीचा जिम्मेदारी असतो आणि त्याला आपण पुरुषार्थ असे म्हणतो. या पुरुषार्थाला गाठणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अर्थ आहे. हे पुरुषार्थ गाठून प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाला सार्थक बनवतो आणि माझे प्रियानो, ही एक प्रक्रिया असते. दिस इज अ प्रोसेस ऑफ अनअर्थिंग द इनबिल्ट, द इनर क्वालिटीज अँड स्किल्स ऑफ अ ह्युमन पर्सन. या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळे भागीदार आहोत. शाळा आणि शिक्षक हे मात्र नव्हे तर प्रत्येक व्यक्ती, एका मुलाच्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक व्यक्ती, त्यांचे पालक, समाजाचे सगळे घटक याच्यामध्ये सहभागी असायला पाहिजे. मुलं शाळेत येतात, 5-6 तास शाळेमध्ये घालवतात, पण त्याहीपेक्षा जास्त वेळ एक मुलगा किंवा मुलगी आपल्या घरी राहतो आणि म्हणून पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. एक म्हण आहे मराठीमध्ये, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. जे बीज चांगले आहे, शुद्ध आहे, त्याच्यातून येणारे फळ रसाळ आणि स्वादिष्ट असते. त्याचप्रमाणे चांगल्या कुटुंबातून, चांगल्या संस्कारातून येणारे मुलं मुली आपल्या देशाचे, आपल्या समाजाचे भविष्य घडवते, आपल्या समाजाचे, देशाचे अभिमान म्हणते. आणि म्हणून माझे प्रियानो, या प्रक्रियेमध्ये आपल्या मुलांच्या सुप्त गुणांना बाहेर आणण्याचा, त्यांच्या जीवाला आकार देण्याच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये सगळ्यांचे हातपार लागणे आवश्यक आहे. आणि म्हणून आज मी दिव्यचरणी हीच एक प्रार्थना करीतो की आपले मुलं शाळेचे, समाजाचे, देशाचे अभिमान व्हावे, आपल्या पालकांचा आनंदाचा कारण व्हावे आणि त्यांच्यामुळे आपला हा देश प्रगतीपथावर जावे, हीच माझी प्रार्थना आहे. नुकतीच आपण भारत 3ऱ्यांदा T20 वर्ल्ड कप विश्वचषक आपण जिंकला. आपल्याला विसर पडता कामा नये की हे एका दिवसाचे चमक नव्हे, हे एका दिवसाचे चमक नव्हे तर वर्षानुवर्षापासूनचे कठीण प्रयत्नाचा हा फल आहे. वर्षानुवर्षाचा एक टीम एफर्टचा हा फल आहे. 3ऱ्यांदा विश्वचषक जिंकणारा एकमेव राष्ट्र आपला भारत देश आहे आणि त्यामुळे त्यांच्या मागे असलेले श्रम, एकजुटपणा, बंधुप्रेम, एकमेकांना सहकार्य करण्याची तयारी हे सगळे याला कारणीभूत ठरत आहे. आणि म्हणून माझे प्रियानो, माझ्या बोलण्याचं तात्पर्य, एका मुलाचे भविष्य घडवण्यासाठी आम्हा सगळ्यांना एक टीम म्हणून सेवाभावे एकमेकांना सहकार्य करणारे एक चमूसारखे आपल्याला वागायचं आहे, आपल्याला कार्य करायचं आहे, जेणेकरून आपल्या भविष्य, आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल, आपले मुलं आपला अभिमान होईल. हीच माझी प्रार्थना आहे, हीच माझी सदिच्छा आहे. शेवटी शांतपणे माझ्या या मनोविचाराचा हे शब्द ऐकण्यासाठी माझ्यासमोर बसलेल्या आपण सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कार्मेल अकॅडमी. थँक्यू.
On behalf of Carmel Academy, I would like to extend a heartfelt gratitude to you, Reverend Father Joshi Valapelli, CMI, for gracing this occasion and delivering such an inspiring speech. Thank you, Father Ji. Your words have enlightened and motivated us to strive for excellence. Parents and teachers together form the strongest bridge for a child's future. This evening, we are honored to welcome Sri Bablu Pasha Sir, the respected Vice President of the Nagar Panchayat of Sironcha. He is a very approachable and well-known person in this locality, admired for his friendly nature and readiness to help. He is also a valued parent of our school, always showing concern for the growth and well-being of our students. We sincerely appreciate your support and goodwill towards our institution. Your presence today adds great joy to the celebration. May I request Mr. Sri Shailam Sir to kindly present a shawl and a memento as a token of our respect and welcome. Thank you, Sri Bablu Pasha Sir, for gracing this occasion. Hearty welcome to you. Thank you, Sri Shailam Sir. Atharva, take a deep breath in and out. Do you feel that? It's the breath of life, the invisible force that keeps us going. Absolutely. It's silent, it's light, and it's everywhere. It moves the cloud, it makes the trees dance, and helps birds fly. That's right. Today, our little stars are ready to bring the invisible air element to life on stage. It is the source of life, the energy in our breath, the force that never stops moving. Get ready to be swept away with their little and light feet and airy moves. Here comes UKG students with their special performance dedicated to the element of air.
लुटा दे, मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे, यार मिला दे, यार मिला दे। जिंदगी की धूप को साया कर गई, आज मेरे पास से वो गुजर गई। उसने जो कहा तुमने भी सुना, ये बातें और किसी को न बताना। हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे, कहाँ खुली हाँ खुली जुल्फों बता दे, अब उसका पता दे, जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे, यार मिला दे, यार मिला दे। What's up? चले जैसे हवाएं सनन सनन, उड़े जैसे परिंदे गगन गगन, जाने तितलियां जैसे चमन चमन, यूं घूमूं मैं भी मगन मगन। हे 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 वो, हे हे वो मैं दीवानी दिल की रानी, तुमसे अनजानी, अब तक यूं ही वो करती हूँ जो है ठानी। चले जैसे हवाएं सनन सनन, उड़े जैसे परिंदे गगन गगन। Let's go. Yeah, we can make it better, yeah. When we come together, yeah. All you got is me, and yeah, all I got is you. इश्क से आगे कुछ नहीं कुछ नहीं कुछ, इश्क से बेहतर कुछ नहीं कुछ नहीं कुछ, इश्क से ऊपर कुछ नहीं कुछ नहीं कुछ, इश्क बिना हम कुछ नहीं। इश्क से ऊंचा, इश्क से बढ़कर, इश्क से अच्छा, इश्क बिना हम कुछ नहीं। चाहे जो आए लगे दिल में इश्क मोहब्बत, सबको गले लगाना अपने कल्चर की है आदत। स्वैग से करेंगे सबका स्वागत। स्वैग से करेंगे सबका स्वागत। Wow, that was just mesmerizing, like a gentle breeze blowing through a garden. It's true. Their fluid movements and energy made us feel the breeze. A huge round of applause for the breathtaking performance. कृपया पेरेंट्स अपने बच्चों को डांस के बाद अपने साथ ले जाइए। नाउ I ask nursery students, LKG students and UKG students, go to your respective classes. Snacks will be provided for you there.
चल बेटा सेल्फी ले ले रे. Ladies and gentlemen, welcome to our Techno Sparkers. Who doesn't love a good selfie in this digital world? Exactly, our little ones are no less, as they are super fast, super connected and totally in love with their favorite apps and games. So hold on tight, get your cameras ready to click the most adorable selfies as our tiny tots of class first take the stage with their Mobile Mania dance performance. Let's ring the fun, let's dance to the beat. टू द बंदर शो। एक जमाना था जब 3 बंदर सिखाते थे, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो। अब और एक बंदर है, मोबाइल वाला बंदर, जो कहता है किसी को ना देखो, किसी को ना सुनो, किसी से कुछ ना बोलो। और ये बंदर आप सबके घर पर राज कर रहा है और हमारी ही नजर के सामने हमारी पूरी जिंदगी बदल रहा है। सही कहा ना? नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो हो तुम। आज कोई इसके बिना न जी सकता है, न खा सकता है, न पी सकता है, और इतना ही नहीं, इसके बिना तो किसी का वजूद ही नहीं रहा। मोबाइल तो जैसे सबकी जिंदगी बन गया है, कुछ इस तरह। हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो। बाप रे, इसने तो हद ही कर दी है, सबकी नींद चैन सब चुरा लिया है। भाई साहब, अब जरा चैन से सोने तो दो। मैंने तुझको देखा, तेरी और दिल फेंका, परी तू है बन की, कहना है नजरों का। मैंने तुझको देखा, तेरी और दिल फेंका, परी तू है बन की, कहना है नजरों का। चांद को पंप
बड़े हो या छोटे, सबको एक ही चीज पसंद है, वो है यह उल्लू बनाने वाला मशीन। तो भी इसके अलावा और कोई चीज पसंद ही नहीं आती। क्या मस्त चीज है ना? तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त। सबको जैसे चाय की लत लगती है, कॉफी की लत लगती है, वैसे ही मोबाइल की भी लत लग गई है। आजकल के सभी इंसान, चाहे बड़े हो या छोटे, बूढ़े हो या जवान, सबको लगता है जैसे मोबाइल के बिना कोई जिंदगी ही नहीं रही। आपको भी लग गई है ना यह बुरी लत? Wow, that was absolutely, totally wonderful. What an incredible dance ever. But seriously, was not that the cutest thing? Those little fingers scrolling and dancing? Definitely, they prove that they are truly a smart generation. A big round of applause for our class first amazing dancers. What an power-packed performance. I hope you all enjoyed this little digital trip. Dear friends, today is also a day to celebrate joy, creativity, and wonderful talent of our little stars. Do you know, Anushka, I feel a cool breeze coming from the stage. Do you also feel it? Yes, I do. It smells like the sea and sounds like the waves. That means our next performers are here to take us to the coast of Maharashtra. That's right. Put your hands together for the lovely, the energetic, and the super cute tiny tots of class 2 who are ready to perform the traditional Koli dance. They are dressed as fishermen and fisherwomen, ready to catch some happiness. Let's welcome them with a huge round of applause. यांनी ब्रिटिश साम्राज्याविरोधात सशस्त्र लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त भारतीय समाजातच नाही तर राष्ट्रीय स्तरावर स्वातंत्र्य आणि समानतेसाठी मोठा संघर्ष केला. महाराष्ट्र ही जशी शौर्याची भूमी, संतांची भूमी, छत्रपती शिवरायांची भूमी, तसेच महाराष्ट्र ही सुरांचीही जन्मभूमी आहे. जाणून घेऊयात याच महाराष्ट्राच्या एका लोकनृत्याला.
अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू दर्याला आयलंय तारूर वाट बंधावा बघतय पारूर 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 आई तुझं देऊळ साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊळ साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान मी हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्या गोली ग चल जाऊ बाजारी भेसवची पारू नेसली गो नवा सारा भेसवची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे गेला जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे गेला
Wow, what a spectacular and energetic performance, and I am simply mesmerized by their moves. Absolutely, they truly brought the ocean waves right here onto our stage with those amazing and coordinated movements. Was not that just breathtaking? Let's hear a huge round of applause once more for lovely class second performers. Their innocent smiles and high energy surely made us all to feel the vibrant cultures of the fishing community. Thank you, little ones, for that fantastic performance. Class first and class second students are asked to go to your respective classes. Snacks will be provided for you there. We are truly honored to have Sri Sheelam Naukishore Reddy sir, a renowned person whose work has inspired many. We are grateful to have Sri Sheelam Naukishore Reddy sir with us today to share his valuable insights on this auspicious day. His journey is a testament to dedication and excellence, making him a perfect person to inspire us today. Let's welcome him with a huge round of applause. A very good evening to all. It is my immense pleasure and honor to be chief guest of this wonderful program. First of all, I would like to congratulate the Carmel Academy family for their completing their 10 years. I have seen they have put lot of great effort in conducting this program. So for that, I can see their preparation and their hard work in materializing this excellent program. I always say that the great institutions make great personalities. They will mold anyone into a great personality by their the institutional qualities like values and their the teachings and everything. They will mold any personality. So this institution is also such a great institution which molds a lot of personalities. Personalities doesn't mean a great thing. It's like a small children also making him into a great personality. This institution can do that. So we always believe in institutions. Our country believe in institutions. So one of such great institution, this one, because it is in a remote area. They are serving in people in a very remote area, and they are building these values into these children. So on this occasion, I want to give a few suggestions to our children. Education is not about knowledge. It is not only for textbooks or exams. Apart from that, you should enjoy learning anything in the which comes in the education. Like you learn physics, chemistry, social and mathematics. Everything it is not only for the exams. You have to learn it for your own self, because it is not only you write something in the exams. It will be applied in some or other part of your life. Like if you know about some theory in mathematics or something in physics, it will be definitely applied and used in your life. So without that, without understanding that, you cannot able to complete your any work. So you should learn it like that. It will be useful and applicable in your any part of your life. So while learning, you should enjoy that learning, and you should know what is the use of that, and you should try to apply it. Without application, a knowledge goes waste. So I give a small message to all our children or our students to learn with
enjoying learning and apply that wherever possible. And I also suggest you to pick up any 2 sports events in your life, because not only about academics, this sports also makes you, you can approach many things through these sports. It will give a lot of confidence even in life. So you should also learn some sports, and at the same time you should respect your elders and parents and teachers. So your character makes lot of sense in your life. It is not only about your knowledge, your character makes lot of sense. So you should inculcate that discipline and respecting the elders, teachers and parents, so it will build your character. Apart from that, for any person in their life, there would be some inspiring teacher. So that teacher is always remembered throughout his life. He will remembered forever. So I think that kind of teachers are, many teachers are there in this institution. So I wish all teachers here and the faculty to be some students, inspiring student in their life. I hope this institution has so much capacity in doing that. So at the same time, for parents, I have a small message. Like already one of the performance has told ki what about the digital things, how to manage the digital things. Because these days we are overloaded with information at any level. Even at our level also we are overloaded with information, because there are a lot of mediums like mobile, TV and iPad, laptop, everything you have. मतलब आपका घर में जाने के बाद आपके पास जितना भी मीडियम्स है, आप बड़े आदमी हैं, आपको मालूम है कि क्या विच इज़ गुड एंड विच इज़ बैड, कौन सी अच्छा है कौन सी बुरा है. लेकिन आपका बच्चे को ये पता नहीं होता है कि कौन सी अच्छा है कौन सी अच्छा नहीं है. तो आपको उसमें ज़्यादा रोल लेना पड़ता है कि अगर बच्चा कोई टीवी देख रहे, कोई मोबाइल देख रहे, नहीं तो कोई आईपैड में गेम खेल रहे, तो आपको वो फिल्टर, बीच में फिल्टर लगाना पड़ता है कि मतलब विच वन इज़ गुड विच वन इज़ बैड. सो द सेलेक्टिव फिल्टरिंग पेरेंट लेवल पे होना चाहिए. So this is a small message for a parents. So once again I want to thank from bottom of my heart for welcoming me as a chief guest to this event, and I wish this academy has to complete many more years, and it will become a more and more great institution to shape the personalities, more and more personalities. I hope this institution will produce lot of people who will make our country proud, because the institution itself is based on such a values which are definitely will bring outputs in the long term. So I wish them once again thank you very much. A huge thanks to our esteemed chief guest, Sri Sheelam Navkishore Reddy sir, DCF of Siruncha, for being here today. Your presence added immense value to our celebration, and your guidance will surely help us move forward in our lives. Ladies and gentlemen, we have come to a thrilling point of the program, the most awaited moment of this evening. It's time to honor our shining stars who have excelled in academics and proved their dedication and passion throughout the year. Now I call upon Mrs. Swapna Shende, teacher, to declare the names of topper students from each class for the award ceremony. Now I kindly request our esteemed guest, Sri Sheelam Navkishore Reddy sir, DCF of Siruncha, Father Joshi Valapelli, Secretary of Ma Thomas Provichanda, and Shri Bablu Pasha sir, Nagar Panchayat Vice President, Siruncha.
Thank you, dear anchors. Good evening, everyone present here. Hope all are enjoying the event. But now we are going to take a small break from something very crucial. It's time to honor, appreciate, and celebrate the exceptional talents of academic excellence for the session 2025-26. We will start with our little stars. Academic topper for nursery for session 2025-26 is Sudiksha Madarboina. I humbly request Reverend Father Joshi to please come forward and present a trophy and a certificate to our little genius. Congratulations, Sudiksha. What a start to an academic journey. Thank you, Father. Next is Ikra Naz Sheikh from LKG. And again, I request Reverend Father Joshi to present trophy and certificate to this little star. Congratulations, dear Ikra. Thank you, Father. Next is Shreyash Gitte from UKG. And again, I request Reverend Father Joshi to please present trophy and certificate to a small wonder. Big round of applause to our stars in making. Now next is Riyansh Phukat from class 1st, and I kindly request Reverend Father Joshi to please present trophy and certificate to this bundle of talent. Congratulations, Riyansh. Now next is Sanvi Gitte from class 2nd. And one more time I request Reverend Father Joshi to present trophy and certificate to this genius. Congratulations, Sanvi. Thank you so much, Father. Next is Aradhya Valdev from class 3rd A. With honor, I request respected Naukishore Reddy ji to please come forward and present trophy and certificate to this boy with a silver tongue. Next genius is from class 3rd A1, Avni Tunkalwar. I request respected Naukishore Reddy ji to please present another trophy and certificate to our another orator. Next academic topper is from class 4, Sakshi Meshram. Again, I request respected Naukishore Reddy ji to please present trophy and certificate. Next is Vaishnav Mude from class 5th A. I request again respected Naukishore Reddy ji to please present shield and certificate to him for academic excellence. Next is Rigved Rachalawar from class 5th A1. I humbly request respected Naukishore Reddy ji to present shield and certificate to this tiny but truly talented kid. Thank you so much, respected Naukishore Reddy ji. Then next is Shlesha Olalwar from class 6, and I request with great honor respected Bablu Pasha ji to please come forward and present shield and certificate to girl with mighty spark. Next is Anushka Kondawar from class 7. I request respected Bablu Pasha ji to please present shield and certificate to this girl with exceptional talent.
Next is Janvi Madar Boina from class 8, and I request respected Bablu Pashaji to please present shield and certificate to our talented head girl. Next is Navita Aitwar from class 9. I request Honorable Bablu Pashaji to please present shield and certificate to Navita for her academic excellence. And last but not the least, next is Gunjan Shettiwar from class 10th, and I request one more time Bablu Pashaji to present shield and certificate to our all-rounder. Thank you, dear guests, and congratulations to all the achievers. Thank you, Shri Srichalam Naukishore Reddy Sir, DCF of Sironcha, Father Joshi Valapelli, Secretary of Ma Thomas Province, Chanda, Shri Bablu Pasha Sir, Nagar Panchayat, Vice President of Sironcha. We are deeply grateful for your time and for handing out the awards. Thank you, Shende teacher. मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. अगं तुला आठवतो का शिव छत्रपतीचा काळ? हो ग, त्यासारखे मावळे आणि त्या मावळ्याचा एकमेव राजा शोधूनही सापडणार नाही. हो, कोणापुढे नाही झुकला नाही वाकला असा मर्द आपला मराठाचा राजा छत्रपती शिवराय एकला. आज सह्याद्री ज्वाला ठेक्यावर धगधगणार आहे. शौर्याची गाथा तालावर जिवंत होणार आहे. स्वराज्याचा सिंह, पराक्रमाचा अभिमान, धैर्य आणि स्वाभिमान याच तेजस्वी प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. या गीताच्या लयीत आणि नृत्याच्या ठेक्यातून आपल्या पराक्रमाला मानवंदना अर्पण केली जाणार आहे. जोरदार टाळ्यांचं स्वागत करूया आपल्या वर्ग तिसरी अ च्या नृत्यवीरांचे. जय शिवराय.